मी बाहेर खुर्चीवर बसून टी व्ही बघत होतो. मला माझ्या मामाच्या घरी राहायला येऊन सुमारे 15 दिवस झाले होते. माझे मामा बहुतेक लंडनला असायचे, त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत मी त्यांच्या घरी राहायचो. पण यावेळी माझ्या मामांनी एक विचित्र गोष्ट सांगितली होती. त्यांच्या पायांची शस्त्रक्रिया झाली होती. डॉक्टरांनी सांगितले होते की त्यांना 6 महिने आराम करावा लागेल. या काळात माझ्या मामांना मी त्यांच्या घरी असावे असे वाटत होते, कारण त्यांना घरातले कामं करता येत नव्हते. त्यांचे लग्न होऊन काही काळच झाला होता. म्हणूनच त्यांनी माझ्याकडे मदत मागितली होती. पण ही मदत किती खर्चिक असेल हे मला माहीत नव्हते. अचानक माझा मोबाईल वाजला. तो माझ्या मामाचा फोन होता. ते दाराबाहेर आहे असे त्यांनी मला सांगितले. मी पटकन तिकडे गेलो आणि पाहिले तर माझे मामा त्यांच्या 19 वर्षाच्या पत्नीसोबत उभे होते. मी त्यांच्या पत्नीला पहिल्यांदाच पाहत होतो. ते घरी परतले तेव्हा मी तिथे नव्हतो. त्यांच्या पत्नीला पाहून मी काही क्षणांसाठी डोळे मिचकायलाच विसरलो. ती एक अत्यंत सुंदर स्त्री होती. मी माझ्या आयुष्यात तिच्यापेक्षा सुंदर स्त्री कधीच पाहिली नव्हती. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात अशी व्यक्ती कधीच पाहिली नव्हती. तिच्यामध्ये प्रत्येक पुरुषाचा विश्वास डगमगवण्याची क्षमता होती. माझी आत्या परदेशात राहायची. तिथे माझ्या मामांना ती आवडली आणि त्यांनी तिथेच तिच्याशी लग्न केले. आता तिला पाहून मला माझ्या मामांचा हेवा वाटत होता. त्यांचं नशीबच असं होतं की त्याला इतकी सुंदर मुलगी मिळाली होती. तरीही ती माझ्याकडे विचित्र नजरेने बघत होती. मी जास्त वेळ तिच्या डोळ्यांत बघू शकलो नाही. त्याचवेळी माझे मामा वारंवार माझं नाव घेत होते, पण माझं लक्ष माझ्या मामीवर होतं. मी पटकन मामाच्या प्रश्नाचं उत्तर दिलं आणि तिला आत घेऊन गेलो. तेवढ्यात मला माझ्या खांद्यावर कोणाचा तरी हात जाणवला. जेव्हा मी मागे वळलो तेव्हा माझी तरुण मामी एका विचित्र हास्याने माझ्याकडे बघत होती. मी तिला घरात घेऊन गेलो. ती स्वयंपाकघरात गेली. तेवढ्यात मला मामीचा आवाज ऐकू आला. राहुल, मला सांग, स्वयंपाकघरातलं सामान कुठे ठेवलं आहे? तिचे शब्द ऐकून माझ्या हृदयाची धडधड वाढली. मला जाणवलं की काहीतरी गडबड आहे. तिला पहिल्यांदा पाहिल्यावरच मला कळलं होतं की ती अजिबात चांगली बाई नाही. तसं पाहिलं तर मी सुद्धा काही चांगला माणूस नव्हतो. पण इथे कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न होता. मी कुटुंबाच्या प्रतिष्ठेशी लढणारा नव्हतो. म्हणूनच मी तिच्यापासून शक्य तितकं दूर राहण्याचा प्रयत्न करत होतो. पण मी जितका पळून जाण्याचा प्रयत्न करत होतो तितकीच ती माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न करत होती. मग मामा म्हणाले, जा तुझ्या मामीला सांगून ये. मी हळूच उठून स्वयंपाकघराच्या दिशेने चालू लागलो. मी स्वयंपाकघराच्या दारात उभा होतो तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या पायाखालची जमीनच सरकल्यासारखे झाले. मला लाज वाटली आणि मी मागे पलटलो. त्याचवेळी माझी 20 वर्षाची मम्मी माझ्याकडे बघून हसत होती. माझ्या हृदयाची धडधड वाढू लागली. मी तिथून काही हालचाल करण्याआधीच मला तिचा आवाज पुन्हा ऐकू आला. ए समीर, तू तिथे का उभा आहेस? इकडे ये आणि मला सांग की सामान कुठे ठेवले आहे. मी माझी नजर खाली केली, कारण मला माहीत होतं की जर मी तिच्याकडे अजून जास्त वेळ बघत राहिलो तर माझा स्वतःवरचा ताबा सुटेल. मला तसं काही करायचं नव्हतं. जेव्हा मी जाऊन तिच्या जवळ उभा राहिलो तेव्हा तिने पुन्हा माझ्या खांद्यावर हात ठेवला. माझ्या अंगातून जणू वीजच गेली आणि मी दचकून मागे उभा राहिलो. मला पाहून ती हसली आणि म्हणाली, अरे, तू तर माझ्या अपेक्षेपेक्षाही जास्त सभ्य आहेस. तू अजिबात सभ्य असशील असं मला वाटलंच नव्हतं. खरं तर मी तुझ्याबद्दल जसं ऐकलं आहे त्यानुसार तू कोणत्याही मुलीला सोडलं नाहीस. तुझे शेजारच्या सगळ्या मुलींशी संबंध होते आणि शिवाय शहरातही काही मुली आहेत ज्यांचा तू गैरफायदा घेतला आहेस. माझ्या मामीकडून अशा गोष्टी ऐकून जणू माझ्या डोक्यावर आकाशच कोसळलं आहे असं मला वाटलं. या अशा गोष्टी होत्या ज्या माझ्या घरच्यांनाही माहीत नव्हत्या. मी माझ्या बहुतेक मित्रांनाही या गोष्टीबद्दल सांगितलं नव्हतं. मग माझ्या मामीला हे सगळं कसं कळलं हे मला माहीत नाही. मी आश्चर्याने तिच्याकडे पाहिलं. ती हसून म्हणाली, आश्चर्यचकित होण्याची गरज नाही. हे सगळं शोधून काढणं मला काही अवघड नाही. असं म्हणून तिने माझ्याकडे डोळा मारला. माझ्या लक्षात आलं होतं की ही बाई अत्यंत हुशार आहे. तिच्याशी कोणत्याही प्रकारे पंगा घेणं म्हणजे स्वतःला संकटात टाकण्यासारखं होतं. म्हणूनच मी ठरवलं की मी इथे जास्त वेळ थांबणार नाही आणि माझ्या मामांकडे जाईन. मी मान खाली घालून तिच्यासमोर उभा राहिलो. मी तिला विचारलं की तिला कोणती वस्तू सापडत नाहीत.
जेव्हा तिने माझ्याकडे बोटं दाखवलं तेव्हा माझ्या पायाखालची जमीनच सरकली. मी निघणारच होतो तेवढ्यात तिने अचानक माझा हात पकडला आणि म्हणाली, चल, इतकं नम्रपणे वागणं चांगलं नाही. तसंही तुझ्या मामांना काहीच माहीत नाही आणि कधी कळणारही नाही. त्यामुळे मी जे काही सांगते त्यावर विश्वास ठेवलेलाच बरा. माझा पारा चढेल असं मला वाटलं. मी स्वतःला कसाबसा आवरत होतो. ती पटकन पुढे येऊन माझ्यासमोर उभी राहिली. तिला पुन्हा बघून माझ्या हृदयाची धडधड पुन्हा वाढू लागली. मी तिच्याकडे जाण्याआधीच मला पावलांचा आवाज ऐकू आला. मामा येत होते. मी पटकन तिच्यापासून दूर झालो. मला बघून ती भाजी शिजवू लागली आणि म्हणाली, काळजी करू नकोस, त्यांना काही चालता येत नाही. ते असेल त्याच जागेवर. मी तिला काहीच उत्तर दिलं नाही. मी मामाकडे गेलो आणि त्यांना विचारलं, काय झालं, तुम्हाला काही हवंय का? त्यांनी पटकन मान हलवली आणि म्हणाले, मला काही नकोय, पण तू त्यांना शेतावर घेऊन जा, कारण ते इथेच आहे. येण्यापूर्वी ती हट्ट करत होती की तो परिसर किती सुंदर आहे आणि मग जेव्हा मी तिला शेतामधले फोटो दाखवले तेव्हा ती तिथे जाण्यासाठी अधीर झाली. मी माझ्या 19 वर्षाच्या मामीकडे पाहिले, जी माझ्याकडे खूप विचित्र नजरेने बघत होती. अचानक तिने मला इशारा केला. ते पाहून मला शरमेने लाज वाटली. मला मामांना नकार द्यावासा वाटला. मामांनी मला मोठ्या आदराने सांगितले. मी म्हणाले, मामा, तुम्हाला माझ्यासोबत यायला पाहिजे. पण त्यांनी सरळ नकार दिला आणि म्हणाले, मी खूप थकलो आहे, मी इथेच थांबून आराम करतो आणि तुम्ही दोघे फिरायला जा. माझी मामीसुद्धा म्हणाली, चला आता लवकर करा, का उशीर करत आहात? तिने माझा हात पकडला आणि मला पुढे ओढू लागली. मी मागे वळून माझ्या मामाकडे पाहिले, पण त्यांचे आमच्याकडे लक्ष नव्हते. त्यांची पाठ आमच्याकडे होती. ते कोणत्या तरी अज्ञान विचारात हरवले होते. दुसरीकडे त्यांनी माझा हात घट्ट धरला होता. मला त्यांचा स्पर्श जाणवत होता, त्यामुळे मी खूप अस्वस्थ झालो होतो. मी पटकन माझा हात सोडवला आणि तिला ठामपणे सांगितले, माझ्यासोबत अशी हरकत करण्याची काही गरज नाही. मी तसा मुलगा नाही जसा तुम्हाला वाटतो आणि निदान मी तुमच्या कोणत्याही इच्छा पूर्ण करणार नाही. माझे शब्द ऐकून तिच्या डोळ्यात पाणी आले, पण आता मी तिच्याकडे किंवा तिच्या डोळ्यांकडे पाहत नव्हतो. म्हणूनच मला त्याचे काहीच वाटले नाही. पण मला माहीत होतं की या क्षणी एक 19 वर्षाची मुलगी माझ्यासमोर उभी आहे आणि ती आता माझ्या ताब्यात आहे. मी तिच्यासोबत जे काही करू इच्छितो ते करू शकतो. याच विचाराने मी खूप अस्वस्थ झालो. मी पटकन तिथून निघालो आणि माझ्या खोलीकडे धावत गेलो. मी दीर्घ श्वास घेऊ लागलो. काय करावे हे मला कळत नव्हते. या पेच प्रसंगातून कसे बाहेर पडावे? ती ज्या प्रकारे वागत होती त्यावरून मला कळून चुकले होते की मी जास्त वेळ स्वतःवर नियंत्रण ठेवू शकणार नाही. अखेर मी एक खूप चांगली व्यक्ती होते. जोपर्यंत मी माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकत होते तोपर्यंत सर्व ठीक होते. पण आता दुसरीकडे माझा राक्षस माझ्यावर हावी होत होता. तो मला सारखा सांगत होता, तुला एक मोफत संधी आहे, तू तुझ्या इच्छा पूर्ण करू शकतेस. मी दोन्ही हातांनी माझे केस पकडले आणि ते जोरात ओढू लागलो. माझी तब्येत ठीक नव्हती. मी माझ्या मामीकडे गेले आणि त्यांना सांगितले की मी आज येऊ शकत नाही. पण जेव्हा मी माझ्या मामीला तिथे तयार उभ्या असलेल्या पाहिले तेव्हा काही क्षणांसाठी मी पापणी मिटायलाच विसरले. त्या खूप सुंदर दिसत होत्या, जणू काही आकाशातून उतरलेली एखादी परीच. मी माझी नजर दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या प्रयत्नानंतरही मला ते जमले नाही. जणू काही माझे स्वतःवरील नियंत्रण सुटले आहे असे मला वाटले. त्या क्षणी मी ठरवले की मी हे केलेच पाहिजे. त्या स्त्रीची इच्छा पूर्ण करणेही मला महत्त्वाचे आहे. जर तिला लाज वाटली नाही तर मी एक पुरुष असून का लाज बाळगावी? आणि हा विचार करून माझ्या चेहऱ्यावर हसू उमटले, कारण त्यावेळी सैतान माझ्यावर मात करत होता. जेव्हा एखादी स्त्री सौंदर्याच्या सर्व शस्त्रांनी पुरुषाला मोहवण्याची प्रयत्न करते तेव्हा पुरुष स्वतःला कसा आवरू शकतो? काही काळ मला खूप अवघडल्यासारखे वाटत होते, कारण त्यावेळी मी या सगळ्यातून सुटका करून घेण्याचा प्रयत्न करत होतो. पण जेव्हा मी या सगळ्याला सामील व्हायला लागलो तेव्हा माझ्या अडचणी संपल्या. मला सगळं काही अगदी व्यवस्थित वाटत होतं. म्हणून मी काळजीने म्हणालो, लवकर उठा, आपल्याला जायला हवं, नाहीतर नंतर हवामान खराब होईल. माझे शब्द ऐकून माझे मामा पटकन म्हणाले, जर हवामान खराब झालं तर तुम्ही दोघांनी तिथेच थांबावं. शेतामधल्या घराची चावी माझ्याकडे आहे. माझे मामा माझ्यावर इतका विश्वास ठेवू शकतात याची मी कल्पनाही करू शकत नव्हतो.
आता मला अवघडल्यासारखं वाटत होतं. माझे मामा माझ्यावर विश्वास ठेवत होते आणि मी बेकार विचार करत होतो. मी विचारात गढून गेलो होतो. तेव्हा अचानक माझ्या हाताला कुणीतरी स्पर्श केल्यावर मला जाणवलं. मी वर पाहिलं तर माझी मामी माझ्यासमोर उभी होती. ती माझ्याकडे हसून पाहत होती आणि म्हणाली, "चला, आपल्याला उशीर होतो." तिला पाहून मीही हसलो. तिला आधी आश्चर्य वाटलं, पण नंतर तिने मान खाली घातली. मी पटकन गाडीकडे चालू लागलो. ती मला म्हणाली, "तू इतक्या लवकर हार मानलीस?" मी हसून म्हणालो, "एवढी सुंदर स्त्री समोर असताना कोण हार मानणार नाही?" ती मनमोकळेपणाने हसू लागली. तिचं हसू खूप सुंदर होतं. मी जर म्हणालो असतो, ही मुलगी, तर त्यात काहीच चुकीचं नव्हतं. ती पूर्ण सौंदर्याची मालकीण होती. त्यामुळे तिच्या बोलण्यात काहीच चूक नव्हती. तिच्या आवाजापासून ते तिच्या हास्यापर्यंत सगळं सुंदर होतं. मी तिला विचारलं, "तू तिथेही इतर पुरुषांना त्याच प्रकारे आकर्षित करतेस का?" माझं बोलणं ऐकल्यावर आधी ती माझ्याकडे रागाने पाहू लागली आणि थोड्या वेळाने ती मोठ्याने हसू लागली. मला तिच्या मानसिक स्थितीबद्दल शंका येऊ लागली, कारण मी तिच्याशी कोणत्याही विषयावर विनोद केला नव्हता. उलट मी तिला एक गंभीर प्रश्न विचारला होता. ती मला सांगू लागली, "नाही, मी तिथे पुरुषांना आकर्षित करत नाही, कारण तुझे मामा मला खोलीत कोंडून बाहेर निघून जायचे." मला आश्चर्य वाटले आणि मी तिला विचारले, "का?" माझे बोलणे ऐकून ती हसली आणि म्हणाली, "खरं तर तुझ्या मामांनी मला एकदा रंगेहात पकडले होते." मी त्यांना विचारले, "तुम्ही काय केले होते?" ते म्हणाले, "त्यांनी तरी काय करणार?" त्यांना मी एक कारण सांगितले. तो माझा सावत्र भाऊ होता. "तुला माहीत आहे तुझे मामा किती मूर्ख आहेत? तू लहान आहेस आणि मीही लहान आहे. हे त्यांना चांगलेच माहीत असूनही ते अजूनही तुला माझ्यासोबत पाठवत आहेत. सैतानालाही फसवायला जास्त वेळ लागत नाही. पण सत्य हे आहे की काही लोक आयुष्यभर मंदबुद्धीच राहतात. तुझे मामा त्यापैकी एक आहेत." तिचे बोलणे ऐकून मी पटकन नकारार्थी मान हलवली आणि तिला म्हणालो, "आमचे मामा आमच्या घरातले सर्वात धूर्त व्यक्ती आहेत. माझ्या वडिलांची धूर्तता सुद्धा त्यांच्या धूर्ततेपुढे टिकू शकत नाही." माझे बोलणे ऐकून ती हसली आणि म्हणाली, "ते खरे असेल, पण माझ्या बाबतीत ते नंबर 1चे मूर्ख आहेत आणि मला त्याचा खूप आनंद आहे. तो मला किती आनंद देणार आहे हे तुला अजून माहीत नाही." यावेळी तेव्हा मी तिच्याकडे रागाने पाहिले. तेव्हा ती खळखळून हसली. शेतीतून 1 तासांच्या अंतरावर होते. आम्ही सुमारे अर्धा तास गाडी चालवत होतो. मला तिथे उडत पोहोचावेसे वाटत होते. मी जेवढ्या वेगाने पुढे जाण्याचा प्रयत्न करत होतो, तेवढे जास्त अडथळे मला त्रास देत होते. आधी वाटेत गाडी बंद पडली आणि मग अचानक पेट्रोल संपले. मी अजूनही रस्त्यावर थांबलेल्या गाडीसोबत उभा होतो. मामी माझ्याकडे काळजीने बघत होती आणि मला म्हणत होती, "तू हा काय नाटक करतो आहेस? तुला माहीत नाही की माझा संयम आता संपत आला आहे?" मी तिला रागावून म्हणालो, "मी सुद्धा त्याच परिस्थितीत आहे, म्हणूनच मला असे काही सांगणे बंद कर." काही प्रयत्नानंतर गाडी दुरुस्त झाली. मी सुटकेचा निश्वास टाकला आणि शेताच्या दिशेने निघालो. आम्ही तिथे पोहोचताच हवामान अचानक खूप खराब झाले. मुसळधार पाऊस सुरू झाला. अशा हवामानात गाडी चालवणे म्हणजे स्वतःला धोक्यात घालण्यासारखे होते. मला पाहून माझी मामी हसली आणि म्हणाली, "बघ, निसर्गसुद्धा आपल्यावर मेहरबान आहे. म्हणजे आज आपला दिवस आहे." तिचे ऐकून मीही हसलो. आम्ही दोघे उभे राहून थोडा वेळ गप्पा मारत होतो. तेवढ्यात अचानक मला माझ्या मागे कोणाची तरी उपस्थिती जाणवली. जेव्हा मी मागे वळून पाहिले, तेव्हा माझ्या मागे उभ्या असलेल्या लोकांना पाहून मला असे वाटले की जणू माझ्या डोक्यावर 7 आकाश कोसळले आहेत. माझ्या मामाच्या कुटुंबातील निम्म्याहून अधिक लोक तिथे उपस्थित होते. आम्हाला उभे पाहून माझी आजी पटकन पुढे आली आणि हसून म्हणाली, "अहो, तुम्हाला यायला एवढा वेळ का लागला?" तिचे शब्द ऐकून माझा श्वास रोखला गेला, कारण थोड्या वेळापूर्वी आम्ही काय बोलत होतो हे कोणीतरी ऐकले असेल की काय या भीतीने मी काळजीत होतो. पण ज्या प्रकारे माझी आजी बोलत होती, त्यावरून तिने आमचे थोड्या वेळापूर्वी झालेले संभाषण ऐकले असेल असे अजिबात वाटत नव्हते. मी माझ्या मामीच्या चेहऱ्याकडे पाहिले. रात्रीचे 12 वाजले होते. तिची अवस्था पाहून मला खूप हसू येत होते. त्याचबरोबर मला त्या घरातील सदस्यांवरही रागही येत होता, कारण आता मी सुद्धा मनाचा निश्चय केला होता. पण इथे आल्यामुळे सगळं बिघडलं होतं. मामीचा मूड खूपच खराब झाला होता. ती सगळ्यांशी उद्धटपणे बोलत होती आणि तिच्या त्या उद्धटपणामुळे मला राग येत होता.
मी तिला नीट वागण्यासाठी 2-3 वेळा डोळ्यांनी इशारा केला होता, पण तिने माझ्याकडे लक्षच दिले नाही. जणू काही ती त्यावेळी शुद्धीवर नव्हती. ती खूप रागावलेली दिसत होती. तिला रागावलेली पाहून माझ्या आजीने मला विचारले, "या मुलीला काय झालंय? ही सगळ्यांना चावत का फिरत आहे?" आजीचं ऐकून मी एक दीर्घ श्वास घेतला. मी त्यांना काय सांगू शकले असते? आम्ही जी योजना आखली होती ती तुम्ही पूर्णपणे उधळून लावली आहे. माझ्या चेहऱ्यावरची उदासी पाहून आजीने मला विचारले, "मला खरं सांग, तुम्ही सगळे काय विचार करत होता?" तिचे शब्द ऐकून मला असं वाटलं की जणू माझ्या डोक्यावर अख्खं आकाश कोसळलं आहे. आता ती माझी चौकशी करत होती. मी गप्प झाले. मग मी स्वतःला सावरले आणि तिला म्हणाले, "खरं तर तुम्ही सगळे इथे असाल अशी मला अपेक्षा नव्हती." आजी म्हणाली, "अहो, आम्ही अनोळखी नाही. आम्ही सुद्धा माणसंच आहोत. आणि ती तर तिची सख्खी नातलग आहे. ती आपल्यावर इतकी का रागवत आहे?" तिचे शब्द ऐकून मी गोंधळून खांदे उडवले. माझी आजीसुद्धा काहीतरी पुटपुटत तिच्याशी बोलू लागली. मी शांतपणे बसून इतरांना बोलताना पाहत होतो. त्याचवेळी मला माझ्या चेहऱ्यावर कोणाची तरी नजर जाणवत होती आणि मला कळले की ते माझ्याकडेच पाहत आहेत. पण थोड्या वेळाने माझा गैरसमज दूर झाला. कारण माझ्याकडे पाहणारी माझी मामी नसून माझी एक मैत्रीण होती. जेव्हा माझी नजर तिच्या नजरेला मिळाली तेव्हा तिने पटकन मान झुकवली आणि तिच्या चेहऱ्यावर एक लाजेचे हास्य उमटले. हे सर्व पाहून मला क्षणभरही विश्वास बसला नाही. लहानपणापासूनच माझ्या मैत्रिणीवर माझं प्रेम होतं, पण ती माझ्या आईशी या नात्याबद्दल कधीच बोलली नाही. कारण मला वाटायचं की ती श्रीमंत आहेत आणि आमच्यासारख्या सामान्य लोकांशी ती कधीच संबंध ठेवणार नाहीत. तिच्या नजरेने आणि हास्याने मला कळलं की तिलाही मी आवडतो आणि तिला मला स्वीकारायचं आहे. मीही हसलो. अचानक मला असं वाटलं की जणू कोणीतरी माझी चेष्टा केली आहे. मी पटकन दुसरीकडे पाहिलं तर माझी मामी तिथे बसलेली होती आणि माझ्याकडे रागाने बघत होती. तिला माझ्याकडे रागाने बघताना पाहून मी हसलो. पण ती बिचारी इतक्या वाईट अवस्थेत होती की तिला हसूही येत नव्हतं. सगळं काही आधीच बिघडलं होतं. त्या रात्री तिने मला सांगितलं की तिला घरी परत जायचं आहे. मी बाहेरच्या हवामानाकडे नजर टाकली, जे खूपच खराब होतं. मी तिला समजावून सांगितलं की हे शक्य नाही, हवामान खूप खराब होतं आणि अशा हवामानात गाडी चालवणं खूप धोकादायक होतं. सकाळपर्यंत थांबलेलंच बरं. सकाळ होताच मी तुला सोडून देईन. पण ती लहान मुलांसारखी हट्ट करत होती. थोड्या वेळाने मी तिला तिच्या नशिबावर सोडून घाईघाईने माझ्या खोलीत परत आलो. मी परत आलो कारण आता ही मुलगी माझ्यावर खूप जास्त वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत होती. तर मी मुलींना स्वतःसाठी डोकेदुखी बनवणाऱ्या मुलांपैकी अजिबात नव्हतो. सकाळी दारावरती थाप ऐकून माझे डोळे उघडले. मी पाहिलं की मामी समोर उभ्या होत्या. पुढच्या क्षणी त्या पटकन खोलीत येऊ लागल्या. मी त्यांना बाहेरच थांबवलं आणि म्हणालो, "सावधान, जर तू इथे काही नाटक करायचा प्रयत्न केलास तर." त्या क्षणभर आश्चर्यचकित झाल्या आणि त्यांचं आश्चर्यचकित होणं साहजिक होतं. पण रात्री माझं मन बदललं होतं कारण मला माहीत होतं की एक खूप चांगली मुलगी माझ्या प्रेमात पडली होती आणि माझी वाट पाहत होती. म्हणून मी स्वतःला तिच्यासाठी राखून ठेवण्याचा निर्णय घेतला होता. माझ्या मामीसारख्या मुलींबद्दल बोलायचं झालं तर त्यांना सगळीकडे भरपूर मागणी घालणारे होते. म्हणूनच मी चिखलात चालण्याचा माझा निर्णय मागे घेतला. मला माहीत होतं की जर मी आज तसं केलं तर मला आयुष्यभर पश्चाताप होईल. त्या मुलींच्या बंधनात अडकून पश्चातापाशिवाय आयुष्य जगणं अधिक चांगलं ठरलं असतं. एका क्षणात मी माझं मन आणि निर्णय बदलला. माझी मामी अजूनही तिथेच उभी होती. आश्चर्याने माझ्याकडे पाहत होती. सुरुवातीला तिला खूप आश्चर्य वाटलं आणि मग हसून ती म्हणाली, "मला माहीत आहे की तू या लोकांमुळे माझ्याकडे येत नाहीस. पण काळजी करू नकोस. जेव्हा आपण घरी जाऊ तेव्हा तिथे कोणीही नसेल आणि तू तुझ्या इच्छा जशा हव्या तशा पूर्ण करू शकतोस." तिचं ऐकून मी शांतपणे तिच्या चेहऱ्याकडे पाहत राहिलो. मी एक शब्दही बोललो नाही. थोड्या वेळाने मी तिला घरी परत घेऊन आलो. त्या रात्री तिने पुन्हा पातळ कपडे घातले होते. ते घालून ती माझ्यासमोर आली. आता ती माझ्यासमोर उभी राहिली. मी तिच्या कमरेवर हात ठेवून तिला मागे ढकलले. दुसरीकडे मामा दारावर येऊन हे सगळं कृत्य पाहत होते. त्यांना फक्त त्या बाईबद्दलचे सत्य जाणून घ्यायचे होते. जेव्हा त्यांना त्या बाईबद्दलचे सत्य कळले तेव्हा त्यांनी तिला घटस्फोट दिला आणि घरातून हाकलून दिले. मी सुद्धा तिचे आभार मानले की मी असे कोणतेही कृत्य केले नाही ज्यामुळे मामाच्या नजरेत माझी मान खाली गेली असती. नंतर मला याचा खूप चांगला परिणाम मिळाला. काही काळानंतर
मी माझ्या मैत्रिणीशी लग्नाबद्दल बोललो आणि अवघ्या एका आठवड्यात आमचे लग्न झाले. आता मी तिच्यासोबत आनंदाने माझे आयुष्य जगत आहे. जर तुम्हाला आजची गोष्ट आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. उद्या पुन्हा एका नवीन आणि रंजक कथेसह भेटू. तुमचे प्रेम आणि पाठिंबा असाच कायम राहू द्या. धन्यवाद.